कमून रडती बेटा? आता इथून पुढे नाही. जीवन जा बरं शेजारच्या शिजून दुकान त्यांच्याच भांड्या मतलब का मीत है ये पैसे का यार है, देखिए ये संसार है, क्या खुशी की दास्तां, क्या फसाना रंज का. संसार है यही संसार है, ये संसार है, देखिए ये संसार है. अपने फर्ज से जो पीछे हट गया. बेटा बेटा काय सगळं संपवले. एक हाथ कट गया. मी नाही पिणार, कामात नजर बघतो काहीतरी. उपकार होते. जाई तुम्ही घरी पोरं सांभाळा आणि परत दारू पिऊ नका. नाही पिणार. सेपरेट आहे घरात, काही खायला कर ना. घरात काहीच राहिलं नाही तरी बघते काठा कोपरा. देखिए ये संसार है यही संसार है, ये संसार है, देखिए ये संसार है. त्याला पण पातेलं नाहीये तरी बघते मी त्यांना कांटा लगा पाँव में तो हाथ पाँव पड़ गया, आंसू भरे आँख में तो मन भी दुख से भर गया, दर्द अंग अंग का तन में यूं बिखर गया. मन पे किसका जोर है किसका देखिए संसार है यही संसार है, ये संसार है, देखिए ये संसार है. चहा प्यायला सुद्धा काही नाही. पोरांनी कप फोडून टाकलं, बाकीचे सगळं तुम्ही विकून टाकलं. तो आता आणलेला ग्लास होता ना तो घेऊन ये. हे नेऊन दे पप्पांना. और क्या सुहाग है, भूख है एक मन का. मी खरंच काय हाल केले माझ्या कुटुंबाने. आता मी काम धंदा करणार. आज तुम्ही फक्त पोरं सांभाळा. मी आज कामाला जाते आणि संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करते. तू नको जाऊ कामाला, मी कामाला जातो. तुम्हाला कोण कामाला लावणार? मीच कामाला जाते. तुम्ही फक्त पोरं सांभाळा. ये संसार है यही संसार है, ये संसार है.
जिंदगी का गीत है। मिलना और बिछड़ना यही जिंदगी की रीत है। साथ रहे जो सदा कौन ऐसा मीत है। 4 दिन की दोस्ती 4 दिन की प्रीत है। कब यहाँ हो क्या भला कोई एतबार है। देखिए ये संसार है। लेक माझी गरीब गाई माझ्या वाणी लागली गळाला। जावई दारुडा मिळाला। लेक माझी गरीब गाई माझ्या वाणी लागली गळाला। जावई दारुडा मिळाला। अहो तांब्या डिंब्यात लगीन केलं लेकराच्या आलया मुळाला। जावई दारुडा मिळाला। लेक माझी गरीब गाई माझ्या वाणी लागली गळाला। जावई दारुडा मिळाला। बोलता बोलता पाहुण्यान हनली ताजी थाप। दारात थांबता येईना प्याला आडमाप। अहो काय सांगायचंय। बोलता बोलता पाहुण्यान हनली ताजी थाप। दारात थांबता येईना प्याला आडमाप। माणुसकीचा वाटला होता डोक्याचा न पता आज कळाला। जावई दारुडा मिळाला। भगवान किस कसूर की दी है इसे सजा। जिंदगी यही है तो है जिंदगी में क्या। भगवान किस कसूर की दी है इसे सजा। जिंदगी यही है तो है जिंदगी में क्या। जिंदगी यही है तो है जिंदगी में क्या। हम बेटा हे घ्या पैसे याच्या कामाचे आणि गावात जाऊन सामान घेऊन या। दूध पण नाही पुरेल, दूध पण आणा लवकर या। लगेच होतो। तू क्या जाने उनके मन में कितना पाप समाया। किरण 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 पार्टी झाली ना। थांब ना इकडे ना। येणं पण जाऊन गाडीवर सामान थांब ना। येणे इकडे ये ना। हा लगेच आम्हाला पण सामान ठीक आहे भाई। भगवान किस कसूर की क्या अरे आजचे दिवस आमच्याकडे काही नाही त्याच्यामुळं का आजचे दिवस पाच तू पाजणार आहोत झाला का बाई कोणा कामाला जाऊन पैसे दिले त्यांनी बाजू शकत
आजची दिवसच फक्त अर्धी 50 रुपये द्या आम्हाला. पैसेच नाही जरा. दे ना रुपये द्या ना फक्त. बरं ठीक आहे 50 देईल. हा दे. चला आपण गावात कामधंदा हा मातीत जाऊ द्या, मला पिऊन तर्राट राहू द्या. कामधंदा हा मातीत जाऊ द्या, मला पिऊन तर्राट राहू द्या. बायका पोरांनी मागून खाऊ द्या, तुळशी पत्र घरावर ठेवू द्या. सोडून लाज पिऊ द्या, आज मोडू द्या घराचा कणा, माझ्या मोडू द्या घराचा कणा. दारू पितो दारू पितो दारू पितो हा माझा गुन्हा. तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई, वाळुनी पोरांसाठी कामाला गेले होते, त्या पैसे सुद्धा दारू पिऊन आले. आता काय करू? पेटला खेळ मांडला, खेळ मांडला. मोठी चुकी झाली, त्याच्यानंतर मी असं कधीच करणार नाही. मी काल कामाला जाऊन दिवसभर उपाशी राहून तुम्हाला पैसे दिले होते आणि तुम्ही त्याची दारू पिली. आता मला तुमच्यावर अजिबात विश्वास नाही राहिला. नाही आता नाही होणार असं. तुमच्या सगळ्यांची शपथ घेऊन सांगतो, यानंतर आता असं नाही होणार. तुम्ही जर दारू सोडणार असाल तर मी तुम्हाला आणखीन एकदा साथ देईन. मी आता दारू पिणार नाही, तू फक्त मला साथ दे. मी पहिल्यापेक्षा प्रपंच ठिकाणी राहणे. हे राग सारा सोड तू बोल गोड गोड, राग सारा सोड तू बोल गोड गोड. अग किती ग अजून जानू तुला स्वरी म्हणू, किती ग तुला जानू अजून स्वरी. काकू, काल तुम्ही आमच्याकडे कामाला आलतात, आज याल का? मी कामाला येते पण आज आमच्या मुलांची दुधाची आणि जेवणाची व्यवस्था तेवढी कराल का? हो, जेवणाची व्यवस्था करू. पुण्याई उभी तुझ्या माग, जरा निगुतीन वागजी. अर ढळून इमान लागून ये डाग, दिल्या सबुदाला जागजी. या सळसळत्या वादळाला उधाण
या लख लख त्या भाळाचं चांदण गार या रण मला जाऊ दे आता येतो उद्या परवा. अरे थांबा ना, तुमचे पैसे घेऊन जा ना. जा घरी जा, सामान्य काही दारू बिरू पिऊ नका. मन शुद्ध निरमळ सत्वाचा परिमळ त्या रूपाचं रूप आरशात दिसू दे. दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है. दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है. लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है. लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. दुनिया में कितना गम है. माझं काम आवरलं, मी चालले. मम्मी कुठे गेली? मम्मी नाही येत, मी तुम्हाला पैसे द्यायचे सांगितले. देखिए ये संसार है, देखिए ये हो गया ना अन्ना तू. संसार है, ये संसार है. सकाळ लवकर पैसे घरी देतो का इकडे दारू पितो. आता भरपूर वाटोळ झालं प्रपंचाचं. आता प्रपंच ठीक करायचं आहे. एक एक पैसा मी घरी जमा करतोय आता. ठीक आहे ये सकाळ लवकर. ये संसार है, क्या खुशी की दास्तां, क्या फसाना रंज का. आदमी की जिंदगी है खेल शतरंज का. देखिए ये संसार है, यही संसार है, ये संसार है. देखिए ये संसार है. काय झालं? हे ट्रॅक्टर बंद पडलं जरा. मग काय मदत पाहिजे? मालकाला कॉल करायचा होता, 2 मिनिटं फोन द्याल का? फोन पाहिजे? हां घे घे. तू तर किरण ना रे? हां. तू तर मध्ये तर लई दारू बिरू एकदम सगळं ये. आता ट्रॅक्टर कधीपासून आला? काय झालं ट्रॅक्टरला? हे ट्रॅक्टर बंद पडलं जरा, काम चालू होतं. आता काय कधीपासून ट्रॅक्टरवर येतो तू? आता आता भरपूर दिवस झाले ट्रॅक्टरवर. दारू वगैरे सोडली बा आता सगळी? हां सोडले सगळे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग असली तुझी इच्छा तर पूर्वीसारखं दुकानदारीला पुरवीन माल वगैरे तुला करायची तुझी इच्छा जर असली तर. फक्त बाबा तेवढी गोष्ट सोडून जर करीत असलं तर कर. तथ्य नाही. कारण काय दारू पिऊन बाबा आता तुला समोर आहे गावातलं आपला काय दारू पिऊन लोकांचे काय हाल झाले. लोकांना पाया ठेवायला जमीन राहिली नाही, पोरा बालाला खायला दाणे नाही. काही पडलेलं नाही बाबा त्याच्यामध्ये. तुझं भलं होणार आहे. पा तुझी जरी इच्छा असली पुन्हा जर सगळं सोडून जर तुला जर पूर्वपदावर यायचं असलं तर मदत करायला माझी काही अडचण नाही. पण तेवढी गोष्ट सोडा लागेल तुला. नाही सोडली मी सगळी दारू बिरू सगळी सोडली. किती दिवस झाले दारू सोडून? 12-1 महिने झाले तरी पण. असं का? 6 महिन्यापासून ट्रॅक्टरवर आहे. असं आहे का? आणि सगळं आता प्रपंचाचं वाटवा झालं ते क्लिअर करायचं चालू आहे. तुम्ही पुरवत असेल तर करू काहीतरी दुकानाचं. नाही माझी काय अडचण नाही. पहिल्यांदा पण तुला मी मदत केली पण आता तू त्या नादी लागल्यापासून मग आता कसं आहे तुला देऊन काही उपयोगच नाही ना. तू घरच्यांना नाही ना लोकांनाच वाटतो. त्याच्यामुळे त्या का पैशाचं माझा माल देऊन काही फायदाच नाही ना. नाही आता सगळं सोडलं. आता प्रपंचाचं काहीतरी बघावं लागेल ना. ठीक आहे, तुझी जर इच्छा असली तर तू गाडी घेऊन ये आणि माल वगैरे घेऊन जाय. थोडा थोडा घेऊन जाय
मग लागलं एकदा महिना 2 महिने झाले मग तू तुझ्या मनानं जेवढा 2-5 लाखाचं काय लागेल तेवढं घेऊन जा बाबा, काही माझी अडचण नाही. चालेल, उद्या पाठवतो गाडी मग. तू येऊन जाय, गाडी पाठवू नको, तू पण ये संग महिन्यात. नाही चालेल, गाडी सोबत मी पण येतो. हो चालेल, येऊ मग. हो चालेल चालेल, ये उद्या मग. हो लाग चालेल. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार अपना राजा. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार अपना राजा. आटल्या बंड्याचा मैत्र होतो, सत्य न्यायाचा मंत्र देतो. आता ना पैसे खूप साचले, आपण एक वावर बोर मारू. हो, माझी पण तीच इच्छा आहे. येतच असं जवळपास आला असतो. मग आपण कांद्याला चक्कर मारतो. दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. तस घरकुल मांडूया स्वर्ग घरात आणूया. दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार.
पाणी लागले, शेती बागायती झाली, आता आपल्याला घराची काहीतरी व्यवस्था करावी लागेल. आता घर नाही, आपल्याला चांगला मोठा बंगला बांधायचा आहे आणि मी सौदा पण दिला. अरे वा, छान. माझ्या संसाराला आणि काय हवं तुझ्या माझ्या लेकराला घर फुल नव नव्या घरामंदी काय नवीन घडलं घर फुला संग संग येगळ होईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिस जातील दिस येईल. मीठ वगैरे आहे मिस्त्री? हो आहे, भरपूर आहे. वाळू वगैरे काम किती दिवस द्यायला अगोदर अजून? 1 महिना जाईल. मला काही पेमेंट वगैरे पाहिजे? हो, उद्या भेटलं तर बरोबर. बरं देऊन टाकू. थोडं बरे आहे ऐकून. तिसरा ताल चढवता येईल का? हो, चढवता येईल ना. तिसरा काय, चौथा पण चढवता. उद्या करतो तुम्हाला 20,000 पेमेंट करतो तुमचं. 20 नाही मागायचं ना, 30 कर. बरं बघू काहीतरी. येईल भोग सरल सुख येईल. बोर नाही घातलं तुम्ही, ते पाणी बिणी लागलं की नाही? हा घेतो ना, लागलं पाणी. काम कुठपर्यंत आलं? झालं आता, झालं सारखं लागला. सध्या काही दारू पिताना दिसत नाही तुम्ही. काय घडलं की तुम्ही दारू सोडली किंवा पुढे गेली तुम्ही सोडायला? कुठं सोडली तुम्ही दारू? आमचा बी एक माणूस आहे, खूप दारू पितो तुम्ही, त्याला बी घेऊन जायला. दारू काय असेल कोणाच सांगणार सुटत नसती. मी बघितलं माझं प्रपंचाचं वाटोळं व्हायला लागलं. लोकांवर लोकांमध्ये बसतो, लोक उठून जायचे माझ्यापासून. मला माझ्या मुलांचं रडणं दिसलं आणि मेन म्हणजे घरात उपास मारायचा टाईम आला, त्यामुळे मी दारू सोडली. हो, चला आता पुढं रडत असतील मी. आता आपली गाडी खटारा झाली, आपल्याला नवीन गाडी आणावं लागेल. आता कांदे एकदम ट्रिपा झालं का डायरेक्ट 4 व्हीलर वगैरे. अवकळा संधी जाईल निघुनी तरारल बीज तुझ माझ्या खुशीतून ओ मिळलं का त्याला ऊन वारा पाणी राहील का कॉपी का? मागचं उधारीस काय? शेती यंदा पाऊसच नाही झाला, कापसच नाही झाले, त्यामुळे ही एवढी जमीन आहे, तिचा सौदा झाला आणि परत दिवशी रजिस्ट्री. किती एकर आहे? ही 5 एकर आहे. एवढ्या पैशांची ऍडजस्टमेंट झाली का? हो झाली. तुम्हाला आठवतच का बोलून दिवस? हो 8 झाला. कसं काय एवढं मनावर घेतलं? नसतं घेतलं तर काहीच नसतं झालं. हो आठवते ना, आपली परिस्थिती माझ्या डोळ्यासमोर येते आणि मी लोकांमध्ये बसलो होते, लोक उठून जायचे. मग त्यामुळे मी विचार केला आपण आता काहीतरी करायला पाहिजे. आणि हे तर काहीच नाही, अजून आपलं खूप काही करायचं.
अरे तू शाळेत गेला असेल ना. आणि पोरगी पाहत तिला आण ना इकडं. गाजन 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 तुझी माझी प्रीत गह. ऐकून आवाज तुझा जवा काय येती समोर तू. हे जवा काय होती इंद्री तुझी जग बघतय ग टकमका. दृष्ट लागण्या जोगे सारे काल बोट ही कुठे नसे. जग दोघांचे असे रचते स्वर्गच्या पुढे फिका पडे. स्वर्गच्या पुढे फिका पडे. फल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. फल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. आम्ही ठरलोय याद सक्सेसफुल. ठरलोय याद सक्सेसफुल. गेलं नाही यश आणलंय वाढून. साऱ्या संकटांशी आपलं लढून. चित्त होती म्हणून डावलंय करून. बसणार नाही लाचार बनून. आता खरंच बनलोय वंडरफुल. आता खरंच बनलोय वंडरफुल. आम्ही ठरलोय याद सक्सेसफुल. ठरलोय याद सक्सेसफुल. दारू पित होते. तुमची एवढी दारू सोडल्यानंतर तुमची एवढी प्रगती झाली तर तुम्ही दारूच्या माणसांना काय सांगता? दारू पिल्यानंतर लोकांना मी एवढंच सांगेल की व्यसन सोडा आणि प्रपंच सांभाळा. व्यसनाने समाजात इज्जत राहत नाही. घरात सुद्धा राहत. जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा लोक माझ्याजवळ येऊन बसायचे. आणि मी दारूच्या आरे गेलो आणि माझ्याकडे पैसे संपले तेव्हा मी लोकांमध्ये जाऊन बसलो का लोक तिथे उठून जायचे. आणि पोर उपाशी राहायला लागले. आणि घराचं सुद्धा वाटोळं व्हायला लागलं. आणि मी घरातले भांडे सगळे विकून टाकले. सगळं सामान विकून टाकलं. आणि शेवटी 4-5 दिवस मला उपाशी राहिले. मला त्याचा पश्चाताप झाला आणि मी दारू सोडण्याचा निर्णय घेतला. मी व्यसन सोडलं आणि आज माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे आणि बँक बॅलन्स सुद्धा आहे. आता तुम्ही पण व्यसन सोडा आणि तुमची पण प्रगती होईल. अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मंगलमूर्ती क्रिएशन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन